नमस्कार मित्रांनो, आता वाजलेले 10 आणि आम्ही निघालो आहोत मढी या गावी कानिफनाथ बाबाचे दर्शन घेण्यासाठी. जेवणासाठी थांबलो होतो. जेवण चालू आहे मस्त. कम से कम 6 ते 7 जण आम्ही निघालो आहोत मढीला. त्यावेळेस म्हटलं जेवण करून घ्यावं आणि नंतर आम्ही पोहोचलो सावरगाव इथे. एवढी गर्दी होती, खूप गाड्या खालीच लावल्या आणि निघालो पायी. 9 ते 10 किलोमीटर पायी चालायचं होतं, त्यामुळं पाय खूप दुखत होते. आणि मी माझा मित्र आम्ही दोघं सोबत राहिलो आणि बाकीचे कुठं गायब झाले तर काही माहीतच नाही. इथं रेंज पण नव्हती आणि फोन पण लागत नव्हता. आणि गाड्यांचा तर एवढा वास येत होता टायरांचा. गड चढल्यावर टायरांचा वास येत होता. टायर खूप बेहाल झाले होते. बघू शकता, असं नागमोडी हे घाट होता. गाड्यांना खूप त्रास झाला चढण्यासाठी, त्यामुळं आम्ही गाडी खालीच लावली आणि निघालो पायी दर्शनासाठी. शेवटी पोहोचलोच तर गडावरती. मच्छिंद्रनाथ गड, सावरगाव, मायंबा इथे आम्ही आता पोहोचलेलो आहोत. बघू शकता, जिकडे पाहिले तिकडे गाड्या. आणि शेवटी पोहोचलो प्रवेशद्वारापाशी. देवस्थान श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ प्रवेशद्वार या ठिकाणी आम्ही आता पोहोचलो आहे. बघू आता दर्शन होतं का नाही आपल्याला. शेवटी पोहोचलोच पायी 9 ते 10 किलोमीटर पायी चालल्यानंतर आम्हाला भेटले आकाश शिंदे. नाथभक्तांचे जे गाणे असतात त्यांचे जे सुप्रसिद्ध गायक आहेत ते शेवटी आम्हाला या ठिकाणी दिसलेले होते. बघू शकता त्या ठिकाणी पलीकडे उभे आहेत ते. नंतर आम्ही गेलो मध्ये ज्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाची समाधी आहे. आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी चंदनलेप लावायचं काम त्या ठिकाणी, म्हणजे ती विधी या ठिकाणी चालू होती. आणि 5:30ला ही महाआरती ही चालू होणार होती. त्यानंतर बघू शकता लाईटिंग असं लागतं. सकाळी आम्हाला 5 वाजले होते तिथपर्यंत जाण्यासाठी. आणि या ठिकाणी ते विधी आणि त्यांचा चालू आहे. आणि लवकरात लवकर आता आरतीची वेळ झालेली आहे, तर महाआरती आता चालू होणार आहे. आरती दर्शन घेतला आणि आम्ही नंतर आलेलो मढी म्हणजे खालच्या गडावर. कानिफनाथाच्या गडावर आम्ही आलेलो आहोत. आता इथं आम्ही दर्शन घेणार आहोत. बघू शकता अतिशय सुंदर असं कानिफनाथाचं मंदिर या ठिकाणी आहे. बघू शकता ते सुंदर आणि खूप श्रद्धास्थान म्हणजेच कानिफनाथगड. आता आम्ही या ठिकाणी आता दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत. बघू शकता नंतर आम्ही तिथून आलेलो आहोत पैठण नाथसागर तलाव. बघू शकता अतिशय सुंदर असं संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नाथसागर तलाव. बघू शकता अतिशय सुंदर वातावरण. आणि आम्ही या ठिकाणी आता आंघोळ करणार आहोत. 2 दिवस झाले आंघोळ नव्हती, आता आंघोळ या ठिकाणी करून घेणार आहोत आम्ही, माझा मित्र नवनाथ आणि भरपूर सारी मित्रमंडळी. आम्ही या ठिकाणी आता तलावामध्ये नाथसागर या सागरामध्ये आम्ही आता आंघोळ करत आहोत. समस्त माझे मित्रपरिवार सगळ्यांनी आता आंघोळ करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आम्ही आता आंघोळ झालेली आहेत. आता कपडे वगैरे चेंज केले, मस्त फ्रेश असं प्रसन्न वाटलं. मस्त फोटो वगैरे शूट केला या ठिकाणी. हा माझा मित्र विकास. बघू शकता अतिशय सुंदर पर्सनॅलिटी. पाण्याचा आनंद घेतलेला आहे आम्ही या ठिकाणी. आता आम्ही निघणार आहोत पुढे. आम्ही निघलो आता जालना. जाता मध्येच पाऊस लागला आणि गार पण पडले खूप सारे. त्यामुळं गाडी ही अतिशय सावकाश न्यावं लागली आम्हाला. खूप पाऊस या ठिकाणी विजासकट पाऊस येत होता, वारा पण होता आणि विजा
कडकडाट गारा आणि त्यामुळे आम्हाला थोडं लेटच झालं गावी जाण्यासाठी. हे माझे मित्र आकाश, नवनाथ हे मोबाईल बघत होते. खूप बोर झालं होतं जाता जाता पाऊस आल्यामुळे. वातावरण पण थंड झालं होतं. भुका पण लागल्या होत्या, त्यामुळे आता आम्ही थोडा नाश्ता करणार आहोत पुढे. एखादी हॉटेल असेल तर बघू, नाही तर मग डायरेक्ट घरी. वातावरण बघू शकता, काळकोट झालेलं होतं आभाळ आणि भुका पण लागल्या होत्या. पाऊस पण चालू होता. काय करावं काही समजत नव्हतं. बघू शकता बाप, इकडे तर खूप पाऊस चालू झाला. पुढे जसं घराकडे जात होतो तसं पाऊस वाढत होता. शेवटी एका ठिकाणी आता आम्ही थांबणार आहोत. तुम्ही जर नाथ बघता असाल तर मढीला एकदा जाऊन यावा. खूप अतिशय सुंदर असं मंदिर आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.